नमस्कार मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात. याचबरोबर मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे, परंतु आपल्या ऋषीमुनींनी वेदांचा चक्षु म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं. मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला. मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तर आपल्याला मिळतील कुठं. अनेक प्रश्न असतात मनामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे, परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होतंय? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? हे विवाह कधी निश्चित होतील? नेमका जोडीदार कसा असेल? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी. गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही पुढील उपचार घ्यावा की थांबावं? नैसर्गिक योग आहे. गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचंय. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तर मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन 2026 या वर्षातील कुंभ राशीच्या जातकांवरती त्याचे होणारे परिणाम हे या व्हिडिओत पाहणार आहोत. या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 3 फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 5 फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 12 फेब्रुवारी या दिवशी सूर्य ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 23 फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे. आपल्या जीवनात काही संकट अडचणी आहेत, त्याचं निराकरण होत नाही आणि मनात असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार आहेत?
तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी व्हायला मदत होईल. कुंभ राशी, या कुंभ राशीमध्ये लग्नी ग्रहांची मांदियाळी आली आहे. अनेक ग्रह येऊन बसले आहेत. अनेक म्हणण्यापेक्षा 5 ग्रह तरी कमीत कमी. सूर्य, मंगळ, शुक्र, बुध, राहू. त्यामुळे या अनेक ग्रहांचा सहवास योग इथे तयार झालेला आहे. आणि या लग्नाचा जो मालक आहे तो शनी ग्रह धनात आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी राजा बोले आणि दल हले अशी परिस्थिती या महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे. कुंभ राशीचे लोक तसे परोपकारी, संयमी, कष्ट करणारे, दुसऱ्यांना मदत करणारे अशी ही रास आहे. कोणी द्वारावर आलं तर तो उपाशी जाऊ शकत नाही किंवा पाणी घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही अशी ही रास आहे. व्यवहाराला एकदम तशी कडक आहे, परंतु उघडली तर सर्व अस्तित्व आपलं देणारी रास आहे. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी एवढी सुंदर झाली आहे ना कुंभ राशीच्या जातकांसाठी, की जे म्हणून मनात मागाल, जे म्हणून विचारात येईल ते अगदी पुढे समोर राहिल्यासारखं राहील. द्वितीय स्थानामध्ये स्वतः लग्नेश विराजमान आहे आणि द्वितीयशाचा मालक गुरु ग्रह पंचमात जो अतिशय चांगल्या स्थितीत आहे. कोणा पुढेही जोपर्यंत गुरु महाराज पंचमात हात पसरवण्याची वेळ तुम्हाला येणार नाहीये. अडकलेले पैसे लगेच मिळतील. काही काम केलं तर त्याची जी फलप्राप्ती ती आपल्याला लगेच होईल. कार्याची तत्परता, कार्याचा वेग तुमचा अतिशय लांब, प्रगतिशील आणि दीर्घकाळापर्यंत टिकणार आहे. कुटुंबामध्ये प्रेम वात्सल्याच्या गोष्टी अनेक जाणवतात. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह 3 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करतोय आणि तो मकरेतनं कुंभेत येतोय लग्नामध्ये. त्यामुळे या बाकीच्या सहवासामध्ये असलेल्या ग्रहांप्रमाणे जर फळं पाहायला गेलं तर ते अतिशय लाभदायक आणि कुठली तडजोड करणार नाही तत्वांमध्ये असं हे योगांचं फलश्रुती आहे. व्यवसाय चांगला सुरू करण्याचा योग आहे. पाठीमागे वळून पाहण्याची गरज पडणार नाहीये. कार्याची कर्तव्य क्षमता ही अतिशय मोठी असणार आहे. चतुर्थ स्थानामध्ये वृषभ राशी विराजमान आहे. स्वामी शुक्र ग्रह आहे, जो 5 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून कुंभेमध्ये आलेला आहे. आणि मग ज्या वेळेला 5 तारखेला लग्नी येईल त्यावेळेला वाहन घेण्याची इच्छा, वास्तू घेण्याची इच्छा, नवे शेती जमीन घेण्याची इच्छा, एखादा शेतीमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा मानस, घरगुती एखादा व्यवसाय सुरू करण्याचा योग, परिवाराला तुमच्या प्रगतीमध्ये जोडून घेण्याचा योग कुंभ राशीच्या जातकांसाठी आलेला आहे 5 तारखेच्या नंतर. पंचमस्थानाला संतती स्थान म्हटलंय. 12 तारखेपर्यंत हा योग नाही आहे, कारण की व्ययामध्ये सूर्यग्रह, त्याचबरोबर पत्रिकेतील जो पंचमातील बुध ग्रह जो आहे तो 3 तारखेपर्यंत आहे. मग तुम्ही म्हणाल गुरुजी 12 तारखेपर्यंत असं का? तर पंचम स्थानामध्ये जे योग लागतात संतती सुखासाठीचे ते अनुकूल होत नाही आणि त्यामुळे ती अडचण अजून मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनी शक्यतो पहिल्या 10-12 दिवस संततीचा चान्स न घेतलेला बरा आहे. त्यानंतर ते घेऊ शकतात. उच्च शिक्षणासाठी जाऊ शकतील. 12 तारखेनंतर बुधादित्य योग होईल लग्नामध्ये आणि इच्छा परिपूर्ण होतील. इष्टदेवतेची कृपा अविरत राहणार आहे. षष्ठामध्ये कर्क राशी आहे, रिपुरोग स्थान आहे.
रोग व्याधी बळावण्याचा योग नाहीये, धडधाकट आहात. रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. का? की पत्रिकेमध्ये 23 तारखेनंतर मंगळ ग्रह विराजमान होणार आहे. आरोग्य चांगलं देतो, तो शक्ती देतो, उत्साह देतो. सप्तमामध्ये सिंह राशी विराजमान आहे. वैवाहिक सुखाचा विचार इथे आहे. स्वामी सूर्य ग्रह 12 तारखेपर्यंत व्ययात विराजमान आहे. 12 नंतर तो कुंभेत लग्नी येतो आहे. 12 तारखेपर्यंत शक्यतो विवाह निश्चिती नको. 12 तारखेपर्यंत शक्यतो विवाह जुळला तरी तारीख काढणं नको. विवाहामध्ये फसवणूक होऊ शकते. चुकीचा जातक आयुष्यात येऊन आयुष्याची बर्बादी करून घेण्यापेक्षा चांगला कालखंड आल्यानंतर एकदा सोडून 10 वेळा ते स्थळ बघून घ्यावं लागणार आहे, मगच निर्णय घ्यावा लागणार आहे. पार्टनरशिप या महिन्यात सुरुवातीला नको आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारामध्ये तुमच्यामध्ये कलह होऊ शकतो. शांतता घेणं गरजेचं आहे. अष्टम स्थानामध्ये कन्या राशी विराजमान. स्वामी बुध ग्रह 3 फेब्रुवारीला व्ययातनं तो लग्नामध्ये येईल. विपरीत राजयोग आहे पहिले 3 दिवस फेब्रुवारीत जातकांसाठी, जो अत्यंत लाभदायक आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चांगले सुख दाखवणार आहे. आणि लग्नी आल्यानंतर तर विचारू नका. मोठं संकट नाहीये तुमच्यावरती, ही बाकी जमेची बाजू आहे. कोर्ट केसचे निकाल तुमच्या बाजूने लागतील. भाग्यामध्ये तुळा राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह आहे. 5 तारखेला कुंभ राशीमध्ये लग्नी राशी परिवर्तन करून येतोय. भाग्यशाला लग्नेशाची जोड आहे. आकर्षकपणा चेहऱ्यामध्ये निर्माण होतोय. सौंदर्य प्रसाधनांची खरेदी आहे, कपड्यांची खरेदी आहे, दागिन्यांची खरेदी आहे. मनाप्रमाणे सगळ्या गोष्टींच्या लाभांचे योग आहेत. दशमामध्ये वृश्चिक राशी आहे. स्वामी दशमेशाचा स्वामी मंगळ ग्रह पहिले 23 दिवस बेयात आहे. केलेल्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी जरी घेतलं, डगमगायचं नाहीये, हारून जायचं नाहीये, हिंमत मागे ठेवायची नाहीये, पुढेच जायचं आहे. आणि 23 तारखेनंतर खऱ्या अर्थानं त्याची फलप्राप्ती होणार आहे. एकादश स्थानामध्ये धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह आहे. तो पंचमात आलेला आहे. संततीचा उत्कर्ष डोळ्यासमोर पाहिला म्हणजे आपल्या मुलाबाळांना नोकरी लागण्याचा योग या निमित्ताने दाखवतोय. एक पायरी परिवाराची प्रगती होण्याच्या दृष्टीनं या महिन्यात हे उचललं जाणारं मोठं पाऊल असणार आहे. अगदी नजर लागते की काय संसाराला असा अनुभव येईल. व्ययामध्ये मकर रास आहे. स्वामी शनी ग्रह धनस्थानात आहे. खर्च झाला तर परिवारासाठी अन्यतम नाही. कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 4 आहे. शुभ रंग तांबडा आहे. शुभ दिवस 14 तारीख, 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख आणि 19 तारीख आहे. अशुभ दिवस आपल्यासाठी 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 10 तारीख, 11 तारीख आणि 21 तारीख आहे. आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राचं पठन करा. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. ओम त्रिलोचनायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.